गाईज गायकर परिवाराने आम्हाला हरवून पाठवलं. आता आमचे सर्वांचे पैसे आणलेले आहेत. तर केला ती लाईनीन आपली होतो वर्षानू एकदाच हर्ष. तनिषाच्या घरी जेवण फिक्स असते त्याचसाठी आलोय. सकाळपासून उपाशी राहिली मी तनिषाच्या घरी जेवायला. बाय बाय. हाय गाईज, आम्ही आलो आमच्या मैत्रिणीकडे म्हणजेच तनिषाकडे. चहा प्यायला या रात्री 12:30 वाजता. नव्हता बोला किती लागला तरी कर असू दे जे थोडसा कचरा बोला ते काही नाही हो. खुदा मला लाज वाटेल. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सर. आज दिवस दुसरा आणि आज ब्लॉग बनवायला लेट झालेला आहे कारण की आम्ही झोपलो 4ला आणि उठलो लगेच 8ला. मग रांगोळी पूजा हे ते मग आज वेळ लागला. ॲक्च्युली आज खूप रश असणार आहे. 3 दिवसाचे गणपती असतात. सो पहिल्या दिवशी एवढा कोण नसतं पण दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी खूप रश असतो. सो मैत्रिणी येणार आहेत. आता बघू काय काय होतं. खूप फॅमिली मेंबर्स कझिन्स येणार आहेत. सगळे भेटणार आहेत. तर बघू काय काय होतं. सो या माझ्या क्लासच्या मैत्रिणी म्हणजे 11th मैत्रिणी अजून आम्ही कनेक्टेड आहे. आणि आले दर्शनाला. त्यांना बोललेली मी जेवायच्या टायमाला या. जेवायच्या टायमाला त्यांनी सकाळी 10:30ला चाललेलं आहे. नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा. म्हणजे मी घरात नाही घेणार. घरात घेणार नाही. 12:00लाच घे. बाय बाय. लावू दे. सो गाईज आता 2 वाजलेले आहेत आणि आता खूप भूक लागलेली आहे. सिरियसली मी फक्त सकाळपासून एक कॉफीवर आहे आणि आता खूप भूक लागली मला. आता वरच्या फ्लोअरवर जाऊया आणि बघूया काय काय मेन्यू. आजचा मेन्यू काय आज बघूया. सगळं जेवण राणी काकू, नीलम काकू आणि मम्मीने तयार केलेलं आहे. सो बघूया काय मेन्यू आहे आजचा. काकू आज काय मेन्यू आहे. आज पुलाव, डाळ मशरूम, अजून गुलाबजाम आणि याला पापड लागतात 10. 5 पापड खाल्लं. तो दुसरा काही जेवतच नाही. त्याला मॅगी, पापड आणि बाहेरच लागतं. टेक अ नोट. मला नुसता प्रेमदात दिसतो. जेवायला प्रेमदात दिसतो. सो आजचा आपला हा मेन्यू आहे. कोरमा भाजी, डाळ मशरूम, कोशिंबीर, मिरची, पापड, लोणचा, व्हेज, शाही पुलाव. डेझर्टमध्ये आपल्याला गुलाबजामुन आहेत आणि जिलेबी आहे. खीर पण होती, ती संपली वाटतं. आणि हिने मशरूम कापलेत. हे तिने स्पेशली सांगायला सांगितलंय. आई जेवली का. मग बस ये जेवायला. दर्शू शेट किती 1000 रुपये हारल्या. हाय कधी पण हारलेलाच असतं. तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल डाव हाच घेतो. हारतच असतो खोटा. हाय गाय. तुम्ही एवढ्या लेट का आलाय. आम्ही नाही येणार. बोलणारच नाही तुमच्याशी आलेला.
बाय. हो बाय. सो ही माझी पुण्याची मैत्रीण होती. म्हणजे आम्ही 11th-12th असेल तेव्हा आम्ही एक हर्बल लाईफ क्लबला जायचो. तेव्हा आमची फ्रेंडशिप झालेली. जो क्लब सोडला पण आम्ही अजून एकत्र आहेत. सो भाऊ तेव्हा मला व्हिडिओ काढायला थोडा शायनेस आला, पण ती गेली. चांगलं वाटलं. आणि अजून सगळी पत्ती चालू होती. आत्ता थोडासा घर खाली झालं. थोडा काय करतात जागरणाला? पत्ती गेली. अजून नाचत नाही का? तू पत्ती खेळतो का? हाय. नाव काय तुझं? स्वरा. तुझं नाव काय? जीवेश. माझा काय थोडा लूज राहू दे ना. फिटिंगचा पाहिजे का? व्हिडिओ काढते. कितीला? 300 रुपये पर पीस. प्रवीण दादानी घातलाय. बघू प्रवीण दा. प्रवीण 8282 गाड्यांचे नंबर टाकले. भारी आहे ना? नजर नको लावू. हाय. तिच्या घरी गणपती बाप्पा बसलेत आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही तिच्याकडे दर्शनाला आलोय. जेवल्याशिवाय जायचं नाही. अर्थात त्यासाठी तर आलोय मग आम्ही. अच्छा. रात्री भावना निघल्या ना बाहेर. हा अगदीच नाही, पण अर्थात तिचं दरवर्षीप्रमाणे डेकोरेशन खूप सुंदर आहे. आणि आमच्या मैत्रिणी तिच्यावर हसताय. तिने इतका सुंदर मेकअप केलाय, तर तुम्ही नक्की बघाल तिच्या ब्लॉग मध्ये. लाजला शिव. आमच्या शिवला पण सबस्क्राईब करा. कसं सबस्क्राईब काय करतो? पाया पण कधी आले? तुम्ही सून करा. नाही तनिषा नेहमी म्हणते आजची आठवण काढते तुम्ही येतच नाही. आई आठवण काढते ना तू. काय आई बोलते खराटा नाही येत. तनिषाच्या घरी म्हणजे जेवण फिक्स असते. त्याचसाठी आलोय. सकाळपासून उपाशी राहिली मी तनिषाच्या घरी जेवायला. बाय बाय. नाही खरंच जेवण असतं.
झाले ना शांती? आवडलं ना जेवण? त्यांना सांग. सुंदर नसतं, टेस्टी असतं. आता खाऊ दे मला. खा. हा मी करते ना 1 मिनिट. सो गाईज, ह्या माझ्या स्कूल फ्रेंड्स ऑब्विसली कॉन्स्टंट मेन्शन करते. कॉन्स्टंट. आणि आता मम्माचा कॉल आलाय. आता आम्ही निघतोय. जेवण वगैरे झाला, दर्शन झाला, आता चालल्या. 2 तास गप्पा पण मारल्या, पण जायची इच्छा नाहीये. पण आता त्यांना पण घाई आहे, मंडळात लोकांना पत्ते घ्यायचे. तनिषाला रोस्ट करताना खूप मजा येत होती. जावं लागतं. बाय. काय ये ना थांबा लागलं ना. का लागला? हाय बघ, तुझं नाव काय? सो गाईज, ही माझी मैत्रीण साक्षी, ही कालवारवरनं आली. कॉलेजची मैत्रीण, बेस्ट फ्रेंड. माझ्यासाठी आली. एवढ्या किती वाजल्यात? 9 वाजून गेले. तेवढ्या रात्री आली माझ्यासाठी. तिला माहिती आहे मी राबवेला आली. जेवण झालं. बाकीच्या नाही आल्या. तर कधी येतील काय माहिती. उद्या नाही. हा माहिती. सो गाईज, आता 12 वाजले आणि आज तुम्हाला माहिती आहे कधीपासून 12 वाजले जागरण आहे. आज तुम्हाला माहिती आहे दुसरा दिवस होता आणि उद्या लास्टचा दिवस आहे. आणि आता जुगार चालू आहे. आई पैसे दे मिळाला. अजून वरच्या फ्लोअरवर पण नाव बसले. सगळे माणसं जाऊ शकत, सो मी नाही दाखवू शकत आहे तुम्हाला. आता तुम्ही पण आमच्यासोबत जागरण करत राहा आणि जागे राहा. ब्लॉग चालूच राहील. हॅलो गाईज, वेलकम टू चॅनल तनिषा ब्लॉग. म्हणजे तुझी बंडल कुठे? पंकज गोयर आलेले. कोणाला पाहिजे मला दे. मम्मी ती कॉफी आणत. मम्मी काय आणले? काय मेंदूड आहे? मी फक्त पैसे लावले, बाकी खेळायला यायचे. तुम्ही परत सांगितलं अरे इमानदारी जमानच नाही बाई. सांगतो ब्लॉगर जिंकलेली आहे. स्वतःचे पैसे आतमध्ये ठेवलेले. हे आमचे पैसे 40 रुपये घे. तू पण टायमा टाकून किती वाजलेले? नाही खेळतोय. आमचा 5 पत्ता उडला, आता 3 पत्त्यात वाढत चाललंय. कारण की पैसे जास्त येतात. 9 पत्त्यात कसं डाव वाढत नाही ना. इथं कोण आहे? फॉर्मला कोण आहे? फॉर्मला हे 3-4 हजार फॉर्म मध्ये पैसे टिकल्यावर ग्लो येतात. चेहऱ्यावर ग्लो बघू शकता तुम्ही किती अरे तरी कर बे. एक मिनिट. सो गाईज, 3:30 वाजलेले आहेत. 3:33. किती हरल्या? नव्हता मला. किती हरला गोट्या? खऱ्याचा खोटा. किती हरले? किती जिंकले सांग लोक? बरबादी झाली सगळी. मी 3 जिंकलोय. घरी जायला पण पैसे नाही ठेवले. आता भाड्याला तिथं
असा असा तुम्ही किती जिंकलाय? कोण किती जिंकलाय? बाय, गुड नाईट. जा बाबा, जा. I will show you trick. How is my trick? कमेंट करा आणि सांगा कशी आवडली असेल. तुम्हाला माझी ट्रिक आवडली असेल तर कमेंट करून सांगा का मी माझ्या व्हिडिओ मध्ये बनवेन. नो 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 नो. बाय बाय गाइस, सी यू टुमारो. कचरा करणारा माणूस आमच्याकडे असू दे, जे थोडसा कचरा बोला ते काही नाही नाही रिक्षा भेटणार नाही तुम्हाला. गाडी आणली गाईज गायकर परिवाराने आम्हाला हरवून पाठवलं. आता आमचे सर्वांचे पैसे आलेले आहेत तर आम्ही डावातून 20-20 रुपये काढणार आहेत आणि आम्ही घरी जाणार आहेत. ती ताई तिकडून पैसे दाखवते. 20-20 काय करणार आहे? अरे रिक्षाला का? रिक्षाला घरी जायला पैसे वाचले नाही. आता आमचे पेट्रोलला आमचा होते तर नव्हता गेला. काय करून आलेलो आणि यावेळी रिक्षाला जायला सुद्धा पैसे ठेवले ना. आता बघू बाहेर ए नाही, त्याच्यामुळे मला डाव लागले. तो लक्की आहे, लक्की आहे तो, लक्की आहे तो. सो गाईज 4:45 झालेले आहेत आणि यश आणि प्रेमदा कुठेतरी गेलेले आहे. आय डोंट नो वेअर. काहीतरी कुठे पार नाक्याला. तर तिथे काहीतरी फेमस मलाई पाव भेटतो आणि तो कितीला 4लाच ओपन होतो काहीतरी आणि 90 रुपीज पर प्लेट आहे. तर 2 प्लेट आणल्या त्यांनी. तर आता बघू. खूप फेमस आहे बोलतात. तिथे बोलते लाईनी लागतात मोठमोठ्या याच्यासाठी. तर आपण टेस्ट करून बघू कसा लागतोय. सो गाईज खरंच टेस्टी लागतोय. मला तर आवडला, खरंच आवडला. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सकाळी तुम्हाला त्यासाठी 4 वाजता उठून लाईनीला लागावं लागेल. तेवढा तुमच्या जिगर असेल तर जावा, लाईनीला लागा आणि टेस्ट करा. पण खरंच चांगला वर्थ आहे. नाही मी नव्हती गेली, यश आणि प्रेमदा गेलेले. चांगला आहे, टेस्ट करू शकता तुम्ही. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. गणपती बाप्पा मोरया. सो आज 3रा दिवस आहे आणि आपले गणपती आपल्याला माहितीच आहेत 2.5 दिवसाचे आहेत. सो आज विसर्जन आहे आणि आज 3रा दिवस आहे. ॲक्च्युली आम्हाला काल वाटलेलं खूप गर्दी असणार आहे पण 3रा दिवस आहे. सो आजच गर्दी आहे, खूप गर्दी आहे. सो ब्लॉग काढायला काय जास्त भेटला नाही आज 3ऱ्या दिवशी. काल काय एवढी पाहुणे नव्हती पण आजच सगळे आलेत एकानंतर एक. सो आता मी ब्लॉगला जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, श्रावण मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव लंबोद. सो गाईज ही आमची मामाची मुलगी आहे. ही चुलत मामाची पोरगी आहे आणि हिला तुम्ही ओळखताच. कशी आहे? मस्त. रुद्र आणि स्पेशल पत्तीसाठी पाहुणे आलेली आहेत. काल डान्स साठी होती, आज पत्तीसाठी. ए हाय करा. तो गाईज आज 3रा दिवस आहे आणि आज दुपारचा मेन्यू अर्थातच शेवटचा दिवस आहे. आज दुपारचा मेन्यू म्हणजे खूप टेस्टी दिसते. ते वटाणा आणि शेंगांची भाजी आहे, परत बटाटा आणि भेंड्याची भाजी आहे, बिरडा भात आहे आणि पापड, लोणचा आणि वड्या आहेत आणि डेझर्टमध्ये आपल्याला पुरणपोळी आहे आणि मोतीचूरचे लाडू आहेत. सो खूप लिफ्ट पॅकेज आहे. तुम्ही पण जेवायला या. प्रवीण दा आता बघा
ठरले आपलं सो गाईज शेवटचा डाव काकानेच नेला. शेवटचा डाव आणि फायनली आज दिवस आला. 3 दिवस हे टी शर्ट काढत होते विसर्जनासाठी आणि आज घातले. बाबू बाबू मागे लागू नाव जसं मी सांगितलेलं गाड्यांची नाव नंबर टाकलेले 8282. मला एकच निघायला पाहिजे होता. प्रेमदा इकडं कचाकच काढ ना तुमच्या थांबा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा किती ना गाड्या किती बघा आणि तो 2 व्हीलर पण घ्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा सो गाईज हे विसर्जनाच्या टायमाला हे असं पोखतात. 5 जणी लागतात ना, 5 जणी असतात. सगळीकडे फिरून मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. अगरबत्ती घेते दिवा घेतो दिवा.
आधारवाडी गावकीचा मंडळ आहे आणि हा गावकीचा तळा आणि इथेच गावातले सगळे गणपती विसर्जित होतात. शिव बाप्पा कुठे गेले? बाप्पा कुठे गेले? कुठे गेले? गावाला गेले बाप्पा. हॅलो गाईज, सो आता मी मामाकडनंच डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करते कारण की आज पूर्ण दिवस म्हणजे तुम्हाला माहितीच आहे काल आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि आज खूप लेट उठलोय, 2-3ला उठलोय. मग फ्रेश वगैरे होऊन मग काय ब्लॉग काढलेच नाही. ॲक्च्युली मामाकडे आमच्या 5 दिवस गणपती असतात आणि आज 4th डे आणि मग जागरण असतो. इच्छा होती की जाऊ पण नंतर कंटाळा केला सगळ्यांनी की नाही जायचा. पण नंतर मग विचार केला ती लाईन आहे ना आपली, होतो वर्षानू एकदाच हर्ष. सो मग आपण रोज काही दिवस येत नाही म्हणून आज आम्ही आलो, कसा बिसा तयारी करून आलो आणि ब्लॉग खूप लेट स्टार्ट केला ॲक्च्युली. आणि मग आम्ही 8 वाजता तयारी केली आणि मग मावशीला पण सांगितलेलं की नाही, मग तिला पण सांगितलं अर्जंट की येणार आहे. मग ती पण निघाली, ती खारबावरनं आलेली आहे. ती कसा बिसा बिचारी आली, बिचारी आली आमच्यासाठी आली. आणि मग आता जागरण करणार आहे आम्ही. आता बघू काय काय होतंय. सो ही बघा, ही आमची मामाची पोरगी, ही मोठी पक्की आगाव आहे. ही आमची मावशी, हे आमचे बाबा, मम्मीचे पप्पा. बाबा इकडे बघ, हाय कर. ही आमची मामाची मुलगी हिचं लग्न करायचं. ही आमची मावशीची पोरगी आहे. यो इतका छान आज उगवले, कधीच येत नाही अभ्यास. तुझी 12 महिने एक्झामच असते, रोज एक्झाम, रोज. एकटीच 12वीला आहे, कोणीच 12वीला नाही. हा टॉपर आहे आपला. याचे बॅनर आहेत 85% जे गावात लावलेले, पण तरी ऍटिट्यूड नाही बघा. नाही हा आमचा मामा आहे. बोलतो पापडात, बोलतो भोक आहेत, बोलतो म्हणून खात नाही. मग काय जेवशील? पापडच म्हणजे जे नाही तेच मागत, जे नाही तेच मागत. बाबू छोट्यावर रडवते. याला हकला ना बाबू. सो इथे जेवायला फ्राईड राईस आणि पनीर चिल्ली. मामी तेव्हा मामीने बनवले, मस्त लागतोय का. तुला आवडले ना? अजून पाहिजे? किती वेळा घेतला तुम्ही? टोप पाहिजे. बाबू दिला टोप. गणपती बाप्पा सुख करता
पैसे मावले घेतले माझी का नहीं यार झूठ बोल रहा है क्या? झाला आता 3:45 झालेले आहेत एंडिंग समोर आणि आमच्याकडे हरलेला आता गायकरांकडे हरलेला आता पाटलांकडे जिंकलेला आहे ना. खुश का? 8,000 हरलेलो काय पण 1,500 जिंकले. 800 रुपये जिंकले. चुप चुप नाही खुश ना आता. तुम्ही गणपतीला बोलवतो आणि पूर्ण पैसे जिंकून घेतात. खुश ना? ना खुश. उद्या यायला लागेल परत थोडीफार वसुली होईल. तेने सकळ सिद्धी जाती झाले पूर्ण काम तू माया माऊली देवी सकाळी रोज 4 वाजता आमचे बाबा हरिपाठ करतात. विठ्ठला बाप रत्मा देवी वरू श्री विठ्ठला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो अजून गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून मामी आज काय बनवणार आहे? आज मी स्पेशली पनीर टिक्का आणि मिक्स भाजी आणि पातोऱ्या आणि घरच्या घरी बघितला मम्मी आपल्याला अक्कलतं बघ. मम्मी पिंपल्स करा ना. हा ती पण जाणार आहेत ना. मला तर जेवढं काय देऊच नको काही. सो गाईज आता किती 1 वाजलेले आहेत. जेवणाचा टाइम झालेला आहे. जेवायला मस्त तुम्ही बघू शकता पापड, डाळ भात, पातोड्या, लोणचा, पापड, काय पनीरची भाजी आहे आणि आलू वडी बस आणि वटाण्याची भाजी. एवढा चांगला आपला मराठी जेवण आहे. आगरी पोळी हो मामीने केलेला आहे. पण आमच्या बाबूला पापड आणि सुका भातच पाहिजे. बाबू इकडे बघ स्वतः खातोय तो. हा आणि स्वीट मध्ये मोदक आणि लाडू आहे सांगायचा विसरली. आणि मामाकडे मी हीच मजा असते. सगळे एकसाथ जेवायला बसतात आणि आमची ताई पण जेवलेली आहे. जेवायला बसलेली आहे हीच मेन मजा असते. हो अच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे.